तर जय शिवराय मंडळी, तुमच्यासाठी खास मराठी मुलांसाठी घेऊन आलेली आहे कंप्लीट रोड मॅप ऑफ डेटा सायन्स. येस, तर मला भरपूर मुलांनी कमेंट्स केले होते आणि मेसेज केले होते की मॅम प्लीज डेटा सायन्स वरती कंप्लीट रोड मॅप द्या, म्हणजे आम्ही त्याला फॉलो करून येणाऱ्या 6 ते 8 महिन्यात आम्ही प्रिपरेशन करू. तर गाईज, स्पेशली तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे डेटा सायन्सचा रोड मॅप, ज्यामध्ये मी सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणार आहे. कुठल्या मॉड्यूल मधले कुठले टॉपिक तुम्हाला कव्हर करायचे आहे आणि कुठल्या मॉड्यूलवर जास्त फोकस करायचा, तर मी ते A to Z तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा, बिलकुल स्किप करू नका. ओके, सो गाईज, डेटा सायन्स बघा येणाऱ्या काही वर्षामध्ये खूप जास्त स्कोप मध्ये राहणार आहे. ठीक आहे, सध्या तुम्हाला माहिती आहे की एआय जो आहे तो किती ट्रेंड मध्ये चालत आहे. ठीक आहे, आणि एआय मध्ये सर्वात जास्त ओपनिंग्स पण राहणार आहे आणि एआय मध्ये सर्वात जास्त महत्वाची भूमिका बजावणारा म्हणजे डेटा सायन्स आहे. सो डेटा सायन्सची फील्ड, जर तुम्हाला डेटामध्ये एक्सपर्टीज हासिल करायची असेल तर तुम्ही डेटा सायन्सचा कम्प्लीट रोडमॅप बघा आणि फॉलो करा आपल्या डेटा सायन्स रोडमॅपला. आणि जर तुम्हाला याचे व्हिडिओज पाहिजे असेल तर गाईज, मी पायल आणि आपल्या युट्यूब चॅनलवरती, पायल टेक्नोवा चॅनलवरती तुमच्यासाठी स्पेशली खास मराठी मुलांसाठी डेटा सायन्सची सिरीज, ते पण लाईव्ह आपले 9:30 वाजता आपण दररोज घेत असतो. तर ज्यामध्ये आपलं ऑलरेडी एक मॉड्यूल कम्प्लीट झालं आणि दुसऱ्या मॉड्यूलला आपण स्टार्ट केलेलं आहे. तर मी रोडमॅप तर देणारच आहे आणि त्याच्यावरती तुम्हाला ट्रेनिंग सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे, ते पण कम्प्लिटली फ्री. तर गाईज, आताच पायल टेक्नोवाला जाऊन सबस्क्राईब करा, लाईक करा आपल्या व्हिडिओला आणि प्रत्येक मराठी पोरांपर्यंत आपला पोहोचला पाहिजे हा व्हिडिओ, तर सगळ्यांसोबत शेअर करा. तर चला तर गाईज, असं वेळ न घालवता आपण सुरू करूया आजच्या रोडमॅपला. ओके, सो रोडमॅप ऑफ डेटा सायन्स आपण इथे बघणार आहे. ओके, तर गाईज, डेटामध्ये करिअर करायचं आहे तर पायल टेक्नोवाला विसरायचं नाही. ओके, तर गाईज बघा, आपण आज काय काय बघणार आहे, इंट्रोडक्शन बघणार आहे, त्याचे इम्पॉर्टन्स काय आहे बघणार आहे, वाय लर्न डेटा सायन्स आपल्याला शिकायची काय गरज आहे ते पण इथे कम्प्लिटली बघणार आहे, करिअर ऑपॉर्च्युनिटीज बघणार आहे, हॉलिस्टिक्स लर्निंग ऑपॉर्च्युनिटीज बघणार आहे आणि कम्प्लीट रोडमॅप बघणार आहे. ओके, सो बघा, डेटा सायन्स सगळ्यांना माहिती आहे. डेटा सायन्स इज द फील्ड ऑफ एक्स्ट्रॅक्टिंग इनसाइट फ्रॉम डेटा. कुठलेही आपल्याला इनसाइट जर एक्स्ट्रॅक्ट करायचे असेल तर आपण डेटा सायन्स यूज करू. डेटा सायंटिस्ट आपण त्याच्यासाठी हायर करतो, राईट. डेटा अनालिस्ट पण ह्या गोष्टी करू शकतात. ओके, त्यानंतर डेटा सायन्स मध्ये आपण काय करू शकतो, इट इन्व्हॉल्व्स द डेटा कलेक्शन, अनालिसिस अँड प्रेडिक्शन. ओके, डेटाला कलेक्ट करणं, अनालिसिस परफॉर्म करणं, डेटा व्हिज्युअलाइज करणं आणि त्याला प्रेडिक्ट करणं. ओके, सो हे काम आहे डेटा सायंटिस्टचं. ओके, सो बेसिकली जर तुम्हाला बघायचं असेल डिफरन्स की डेटा अनालिस्टचा डिफरन्स काय आणि डेटा सायंटिस्टचा डिफरन्स काय आहे, तर बघा, डेटा कलेक्शन करणं, त्याच्यावरती अनालिसिस परफॉर्म करणं, व्हिज्युअलाइज परफॉर्म करणं आणि त्याच्यावरून काहीतरी एक आपला जो प्रॉब्लेम स्टेटमेंट आहे त्याचं जे आपल्याला आउटकम पाहिजे असेल ते आउटकम आपल्याला मिळतं आणि जे आउटकम आपल्याला फाइंड आउट करून देतो तो असतो डेटा अनालिस्ट. आणि त्या आउटकम वरून इन फ्युचर त्यामध्ये काय म्हणजे व्हॅल्यूज असेल, जर सपोज तुम्ही एक एक्झाम्पल घेतलं हॉटेलचा आणि तुम्ही जर डेटा कलेक्ट केला हॉटेलचा आणि त्याच्यावरती अनालिसिस परफॉर्म केलं, व्हिज्युअलाइज परफॉर्म केलं, म्हणजे तुम्हाला बघायचं असेल की सर्वात जास्त रेनी सीझन मध्ये त्यांच्या हॉटेल्समध्ये कस्टमर येत आहे. ठीक आहे, आणि डिसेंबर पर्यंत, म्हणजे जसं जुलै टू डिसेंबर पर्यंत सर्वात जास्त कस्टमर येतात, बट एप्रिल मे मध्ये जास्त येत नाही. तर त्यामध्ये आपण पुढे चालून काय प्रेडिक्शन देऊ शकतो, तर हे जे काम आहे ते डेटा सायंटिस्ट आहे. ओके, त्यानंतर थर्ड पॉइंट आहे, इट हेल्प्स मेक डेटा ड्रिव्हन डिसिजन साठी आपण याचा यूज करू शकतो. त्यानंतर इट कंबाईन्स द स्टॅटिस्टिक, प्रोग्रामिंग अँड डोमेन नॉलेज. आपल्याला सगळ्या गोष्टी आपल्याला असायला पाहिजे, प्रोग्रामिंग नॉलेज असो, स्टॅटिस्टिक असो, मॅथमॅटिक्स असो आणि डोमेन नॉलेज खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला इथे कव्हर करायच्या आणि मी तुम्हाला लाईव्ह मध्ये शिकवणार आहे, ते बिलकुल मिस करू नका गाईज. ठीक आहे, त्यानंतर काय इम्पॉर्टन्स काय आहे आजच्या काळामध्ये डेटा सायन्सची, काय इम्पॉर्टन्स आहे, बेसिक्स इन बिझनेस डिसिजन्स मध्ये
बेसिकली बघायला गेलं तर बिझनेसमध्ये काही डिसिजन्स घेण्यासाठी थोडी रिस्क असते, राईट. सो त्यासाठी आपण डेटा अनालिसिस परफॉर्म करू शकतो किंवा प्रेडिक्शन म्हणजे प्रेडिक्शन फाइंड आउट करू शकतो. त्यानुसार मग आपण डिसिजन, चांगले स्ट्रॉंग डिसिजन्स त्याच्यावरती घेऊ शकतो, राईट. त्यानंतर प्रेडिक्टिंग ट्रेंड्स अँड कस्टमर बिहेवियर. आता सगळ्यांना माहिती आहे तर जेमिनायवरती आपण इमेज आहे, म्हणजे आपण आपली इमेज देत आहे आणि जनरेट म्हणजे वेगळ्या, म्हणजे मुलींचं तर आता खूप सुरू आहे ना, येस, रेड साडी वगैरे. त्यानंतर मुलांचं पण कुर्ताज वगैरे. ते कशापुढे पॉसिबल आहे तर बिकॉज ऑफ डेटा सायन्स, ठीक आहे. तर असे काही ट्रेंड्स, जसे सोशल मीडियावर काही ट्रेंड्स जर फॉलो होत असेल आता, तर त्या ट्रेंड्सला प्रेडिक्ट करून इन फ्युचर, म्हणजे जे म्हणजे आता गुगलचे एम्प्लॉईज आहे त्यांना माहिती असेल, जसं तुम्हाला माहिती आहे की ChatGPTनी जे इमेज जनरेट म्हणजे आता करणार आहे, या व्हर्जनमध्ये इमेज जनरेट करणार आहे, असं जेव्हा त्यांनी अनाऊन्स केलं होतं, तेव्हा गुगलवाल्यांनी पण, गुगलच्या टीमनी पण काही विचार केला असेल, ओके ChatGPTचे जे टीम्स आहे ते काहीतरी नवीन करत आहे, इमेज जनरेट करण्यासाठी पण ऑप्शन देत आहे, तर आपण पण काहीतरी करायला पाहिजे. तर त्यांनी काय केलं, एक प्रेडिक्शन परफॉर्म केलं की आपण असं जर केलं तर मे बी तो मार्केटमध्ये सर्वात जास्त म्हणजे तो ट्रेंडमध्ये जाऊ शकतो. तर ते काय, एक प्रेडिक्शन झालं, ठीक आहे. सो तुम्हालाही माहिती आहे की ट्रेंड काय आहे आता सध्या तरी, आणि त्याचं जे प्रेडिक्शन आहे ते ऑलरेडीच केलेलं होतं, ते ऑलरेडी झालेलं होतं बाय गुगल टीम्स, ओके. त्यानंतर त्याच्यावरती कस्टमरचे बिहेवियर्स काय राहणार आहे सगळ्यांना माहिती आहे. बघा, इमेज जनरेट करण्याचे आपण फक्त आपण आपल्यासाठी तर जनरेट नाहीच करत, आपण बिझनेसमध्ये असो किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये आपण इमेज जनरेट करण्यासाठी आपल्याला खूप हेल्प होते. बट त्याला लॉन्च केलं जेव्हा गुगलनी त्याला लॉन्च केलं, तर कुठल्या वेनी केलं, अशा वेनी केलं की कस्टमरचे बिहेवियर्स काय डिफरंट असायला पाहिजे. म्हणजे त्याला रिप्रेझेंट करण्याचा वे त्यांचा वेगळा होता, की सुरू केलं एकदम मुलींच्या म्हणजे एकदम सारी विरी पासून, राईट. तर त्यांनी मग त्याचं बघूनच मग मुलांनी पण ट्राय केलं. तर हे काय जे आधीच त्यांचं एक प्रेडिक्शन होतं, आणि त्याला लॉन्च करण्यासाठी त्यांना कस्टमरचं बिहेवियर पण प्रेडिक्ट करायला लागतं, ठीक आहे. सो हे कोणामुळे पॉसिबल आहे, बिकॉज ऑफ डेटा सायन्स, ओके. त्यानंतर AI ML असो, ऑटोमेशन असो, त्यामध्ये पण फार इम्पॉर्टंट आहे, ठीक आहे. त्यानंतर वाईडली युज्ड इन हेल्थ केअर, फायनान्स, ई-कॉमर्स अँड मार्केटिंग, राईट. सो या सगळ्या गोष्टींमध्ये त्याची खूप इम्पॉर्टन्स आहे गाईज, ओके. त्यानंतर डेटा सायन्स, ठीक आहे, इम्पॉर्टन्स तर कळाली, बट आपल्याला का शिकायला पाहिजे, ठीक आहे. आपण आता जर आपण टेक्निकल स्टुडंट असू तर का शिकायला पाहिजे, ठीक आहे. इम्पॉर्टंट तर आहे बिकॉज ऑफ ग्रोईंग डिमांड इन इंडस्ट्री, त्याची ग्रोईंग डिमांड आहे, राईट. आता तर जस्ट सुरुवात झालेली आहे, आगे आगे देखो होता है क्या, राईट. देन हाय पेईंग करिअर पाथ, त्यामध्ये ऑब्व्हियसली पॅकेजेस पण हायली ते पेमेंट म्हणजे पॅकेजेस पण ते चांगले ऑफर करत आहे, ठीक आहे. त्यानंतर यूज इन ऑलमोस्ट एव्हरी डोमेन, प्रत्येक डोमेनमध्ये तुम्ही कुठल्याही डोमेनमध्ये जागायच, ई-कॉमर्स असो, हेल्थ केअर असो, एज्युकेशन असो, किंवा कुठलाही डोमेन, असा कुठलाच डोमेन नाही राहिलाय की ज्यामध्ये डेटानी आपली म्हणजे एका त्यांची तिथे भूमिका त्यांनी कोणी बजावली नसेल, राईट. प्रत्येक डोमेनमध्ये डेटा आता आहे, डेटाचे फील्ड आहे, डेटा सायन्स आहे, ओके. क्लिअर आहे. बिकॉज ऑफ ग्रोईंग डिमांड, बिकॉज ऑफ हाय पेईंग करिअर जॉब्स, देन इट इज यूज्ड ऑलमोस्ट इन एव्हरी डोमेन. आपल्याला याला शिकायलाच पाहिजे, ओके. त्यानंतर डेटा सायन्सचा जर तुम्ही कोर्स केलाय, जर तुम्ही या रोडमॅपला फॉलो करून शिकलात काय, तर तुम्ही तुमच्यासाठी कुठल्या करिअर ऑपॉर्च्युनिटीज इथे ओपन होतात. तर तुम्ही डेटा सायंटिस्ट बनू शकता, तुम्ही डेटा अनालिस्ट बनू शकता, ML इंजिनियर बनू शकता, बिझनेस इंटेलिजन्स अनालिस्ट बनू शकता, त्यानंतर डेटा इंजिनियर बनू शकता, AI, डीप लर्निंग स्पेशलिस्ट, स्ट्रॅटेजियन, रिसर्च सायंटिस्ट. तर अशा भरपूर करिअर ऑपॉर्च्युनिटीज इथे ओपन होतात, ठीक आहे. जस्ट तुम्हाला एक रोड मॅप फॉलो केल्याने तुम्ही बघू शकता स्वतःच की किती सगळ्या करिअर ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी इथे ओपन होत आहे. तर तुम्ही बिलकुल स्किप करायलाच नाही पाहिजे जर तुम्ही आत्ताचे स्टुडंट असाल, ओके. जर तुम्हाला आत्ता करिअर करायचं असेल, ठीक आहे, येणाऱ्या 1-2 वर्षात किंवा या 1 वर्षात किंवा पुढच्या 5 वर्षात, तर तुम्हाला डेटा सायन्स शिकणं खूप मस्ट आहे, कारण ही काळाची गरज आहे, ओके.
त्यानंतर लर्निंग अप्रोच, आपल्याला लर्निंग अप्रोच पण माहिती असायला पाहिजे. सर्वात आधी आपल्याला डेटा कलेक्ट करायचं असतं, त्यानंतर डेटा क्लिनिंग अँड अनालिसिस परफॉर्म करायचं असतं, त्यानंतर मॉडेल बिल्डिंग करायचं असतं, देन डिप्लॉयमेंट करायचं असतं. ओके, सो आपण त्याला डेटा कलेक्शनसाठी कुठले कुठले स्टेप्स फॉलो करायचे आहे, डेटा क्लिनिंग अँड अनालिसिससाठी कुठले कुठले म्हणजे स्टेप्स फॉलो करायचे आहे, मॉडेल बिल्डिंगसाठी असो, डिप्लॉयमेंटसाठी, सगळ्या गोष्टी आपण इथे बघणार आहे. ओके, सो गाईज, हा कम्प्लीट रोडमॅप आहे आपल्या डेटा सायन्सचा. फर्स्ट मंथला तुम्हाला कम्प्लिटली पायथॉन हँड्स ऑन करून घ्यायचं आहे, त्याच्यावरती प्रोजेक्ट्स करायचे आहे, त्याच्यावरती भरपूर प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे आहे, त्याच्यावरती तुमचे अल्गोरिदम्स तुमचे प्रॉपर असायला पाहिजे, त्याच्या लायब्ररीज चांगल्या, तुम्हाला नंपाय असो, पांडाज असो, ठीक आहे, सगळ्या लायब्ररीज तुम्हाला एकदम प्रोफिशियंट करायच्या आहे. त्यानंतर स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटी. येस, जर तुम्ही म्हणत असाल की मॅम आमचं मॅथमॅटिक्स खूप वीक आहे, तर गाईज बघा, तुम्हाला आता जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर थोडी स्ट्रगल इम्पॉर्टंट आहे आणि थोडं तुम्हाला तर स्वतःला अपग्रेड करावं लागेल. आणि मी असं म्हणत नाही की तुम्ही कम्प्लीट मॅथमॅटिक्स शिका किंवा परत तुम्ही क्लासेस लावा किंवा काय, नाही, युट्यूबवरती अवेलेबल आहे. सो स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटी एवढे 2 पॉईंट जरी केले सध्यासाठी, ठीक आहे, सध्यासाठी जर तुम्ही स्टॅटिस्टिक आणि प्रोबॅबिलिटी जरी केलं तरी इनफ आहे गाईज. प्रोबॅबिलिटी सगळ्यांना आवडतं, आय नो. प्रोबॅबिलिटी खूप इम्पॉर्टंट आहे आणि खूप इम्पॉर्टंट तर आहेच, सोबत सिम्पल पण आहे. स्टॅटिस्टिक्स तुम्हाला स्किप नाहीच करायचं आहे, ठीक आहे, कारण ते खूप इम्पॉर्टंट. त्यानंतर डेटाबेस MySQL तुम्ही घेऊ शकता. ओके, डेटाबेस तुम्हाला प्रॉपरली शिकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला टूल जर शिकायचे असेल, ठीक आहे, पॉवर BI शिकू शकता किंवा टॅब्लू शिकू शकता. 2 पैकी एक जरी केलं तरी इनफ आहे, ठीक आहे. आणि मी तुम्हाला सजेस्ट करते पॉवर BI करा. पॉवर BI सध्या मार्केटमध्ये म्हणजे त्याची डिमांड पण आहे. ओके, त्यानंतर मशीन लर्निंगचे कॉन्सेप्ट, डीप लर्निंगचे कॉन्सेप्ट, CNN, त्यानंतर कम्प्युटर विजन, जनरेटिव्ह एआयचं जस्ट तुम्हाला बेसिक जरी माहिती असलं तरी इनफ आहे, ठीक आहे. त्यानंतर मोस्ट इम्पॉर्टंट प्रोजेक्ट तुम्हाला करायचेच आहे. तुम्हाला मिनिमम 5 प्रोजेक्ट करायचे आहे. तुम्हाला डेटा अनालिसिस परफॉर्म करायचं आहे, ऍटलिस्ट त्याच्यावरती 3 प्रोजेक्ट असायला पाहिजे आणि मशीन लर्निंग डीप लर्निंग केल्यानंतर तुमचे 2 प्रोजेक्ट ऍटलिस्ट असायला पाहिजे. तुम्ही एक्सपिरियन्स असो किंवा फ्रेशर असो, तुमच्याकडे मिनिमम 5 प्रोजेक्ट असायला पाहिजे. त्यापेक्षा जास्त असेल देन वेल अँड गुड. ओके, ठीक आहे. हा रोडमॅप आपल्याला कम्प्लिटली बघायचा आहे, कुठल्या मॉड्यूल मधले कुठले टॉपिक्स आपल्याला बघायचे, ठीक आहे. सो गाईज, बघूया आपण प्रत्येक मॉड्यूलचे प्रत्येक फेज मधले कुठले पॉइंट्स आपल्याला कव्हर करायचे आहेत, ठीक आहे. सो डेटा सायन्स रोडमॅप मधला फर्स्ट फेज आहे, दॅट इज फाउंडेशन मॅथमॅटिक्स प्लस पायथॉन. सो पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज इथे आपण यूज करणार आहे, ठीक आहे. सो आर प्रोग्रामिंग लँग्वेज आणि पायथॉन करायचे असतं तर जर तुम्ही स्किप जरी केलं, ठीक आहे, आर प्रोग्रामिंग, तरी काही एवढा इश्यू होणार नाहीये, ठीक आहे. पायथॉन करायचं आहे, हँड्स ऑन प्रॉपर असायला पाहिजे, ठीक आहे. लॉजिक बिल्डिंग तुमची चांगली असायला पाहिजे, ठीक आहे. कुठल्याही प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हाला देता आलं पाहिजे, ठीक आहे. सो पायथॉनमध्ये तुम्हाला इंट्रोडक्शन करायचं, सिंटॅक्स, व्हेरिएबल, कंट्रोल फ्लो मध्ये अगेन 3 टाइप्स येतात, जसे कंडिशनल स्टेटमेंट असो, लूपिंग स्टेटमेंट असो, जम्पिंग स्टेटमेंट असो, त्याच्यावरती प्रॉपर म्हणजे प्रत्येक अल्गोरिदम आपल्याला इथं करून बघायचं आहे, प्रत्येक अल्गोरिदम करून बघायचं आहे. आणि तुम्हाला जर कन्फ्युजन होत असेल की मॅम लूपिंग वरती कुठले प्रॉब्लेम्स करू, तर चॅट जीपीटीचा यूज करा. जर तुम्हाला चॅट जीपीटी नाही करायचं आहे, तुम्हाला लाईन टू लाईन शिकायचं आहे, तर मी ऑलरेडी कव्हर केलेलं आहे सगळं. पायथॉन एकदम बेसिक टू ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी केलेल्या आहे. इव्हन 8+ प्रोजेक्ट्स मी केलेले आहे गाईज, ठीक आहे. तुम्हाला फक्त पायटेक्नोवा सर्च करायचं आहे, आपली प्लेलिस्ट ऍक्सेस करायची आहे डेटा सायन्स कम्प्लीट सिरीजची, आणि त्याच्यामध्ये प्रोजेक्ट्स पण सगळे मी एक्सप्लेन केलेले आहे, ते पण लाईव्ह प्रोजेक्ट झाले, मुलांनी सांगितले, मी इम्प्लिमेंट. ओके, सो गाईज, कंट्रोल फ्लो असो, कंडिशनल स्टेटमेंट असो, फंक्शन्स अँड मॉड्यूल्स खूप इम्पॉर्टंट आहे. फंक्शन्स तर तुम्हाला लाईफ टाईम चालेल एवढं त्याचं इम्पॉर्टन्स आहे, ठीक आहे. तर बिलकुल स्किप करायचंच नाहीये. फंक्शन्सचे टाइप्स किती आहे, युजर डिफाईन आहे, त्यानंतर बिल्ट इन डिफाईन आहे, त्यानंतर 4 वेज आहे त्याला यूज करण्याचे, जसे विथ आर्ग्युमेंट, विथ रिटर्न, विथ आर्ग्युमेंट, विदाउट रिटर्न, विदाउट आर्ग्युमेंट, विथ रिटर्न, विदाउट आर्ग्युमेंट,
विदाउट रिटर्न. ओके, त्यानंतर लॅम्बडा फंक्शन्स आहे. त्यानंतर ऑब्जेक्ट ओरिएंटचे अगेन 4 पिलर्स आहे. 4 पिलर्सला आपल्याला अचीव्ह करायचं असेल तर आपल्याला क्लासेस आणि ऑब्जेक्ट्स माहिती असायला पाहिजे, कन्स्ट्रक्टर माहिती असायला पाहिजे. ओके, सो या सगळ्या गोष्टी मी ऑलरेडी कव्हर केलेल्या आहे लाईन टू लाईन. तर तुम्हाला बिलकुल इकडे तिकडे जायची गरजच नाही, आपल्या पायल टेक्नोवा चॅनलवरती सगळं तुम्हाला मिळेल. ओके, त्यानंतर फाईल हँडलिंग करायचं आहे, एक्सेप्शन हँडलिंग करायचं आहे आणि त्याच्यावरती स्मॉल प्रोजेक्ट्स करायचे. ठीक आहे, मी जेवढे केले तेवढे तर करायचं आहे, कारण तुम्ही बघून बघून कराल, राईट. आणि तुम्हाला स्वतःहून पण ऍटलीस्ट 2 प्रोजेक्ट करायचे. ठीक आहे, सो कॅल्क्युलेटर असू शकतं, फाईल रीडर असू शकतं, मिनी गेम्स असू शकतात. ठीक आहे, सो कॅल्क्युलेटर तर काय आहे, तर कोणी पण करू शकतं. ठीक आहे, फाईल रीडर करू शकता, मिनी गेम्स पण करू शकता. ओके गाईज, ठीक आहे. सो पायथॉन मध्ये हे टॉपिक खूप इम्पॉर्टंट आहे, यामधला एकही टॉपिक मिस करायचा नाही. क्लिअर गाईज. त्यानंतर फेज 2 ज्यामध्ये डेटा हँडलिंग अँड एक्सप्लोरेशन करायचं, आपल्याला डेटा अनालिसिस परफॉर्म करायचा युझिंग पायथॉन. तर तुम्हाला नंपाई यायला पाहिजे. ठीक आहे, ऑलरेडी सेकंड मॉड्यूल सुरू केलेलं आहे कालपासून, राईट. आजचं आपलं कम्प्लिटली झालेलं आहे नंपाई. ठीक आहे, त्याच्यासोबतच मी असं हवेत नाही घेत, मी रोडमॅप पण सांगते. प्रत्येक मॉड्यूलचा रोडमॅप, नंपाईचा रोडमॅप मी ऑलरेडी टाकलेला आहे, आपल्या युट्यूबच्या पोस्टमध्ये पण टाकलं आहे. शिकवताना पण मी पहिल्याच दिवसाला कम्प्लीट रोडमॅप देते. म्हणजे प्रत्येक मॉड्यूलचा, पायथॉन शिकायचं आहे पायथॉनचा रोडमॅप, नंपाई शिकायचं आहे नंपाईचा रोडमॅप. तर मी असं हवेत गोष्टी करत नाही, आपल्या सगळ्या एकदम ऑर्गनाइज्ड वे मध्ये असते. ओके, तर नंपाईमध्ये ॲरेज, वेक्टराइज ऑपरेशन, ब्रॉडकास्टिंग शिकायचं आहे. त्यानंतर पांडाज मध्ये डेटा फ्रेम्स असतो, क्लिनिंग, रँगलिंग, मर्जिंग, ग्रुप बाय. ठीक आहे, त्या सगळ्या गोष्टी कम्प्लीट करायच्या आहे. त्यानंतर डेटा व्हिज्युअलायझेशन मध्ये मॅटप्लॉट लायब्ररी, त्याच्यामध्ये प्लॉट, सबप्लॉट, कस्टमायझेशन. त्यानंतर सीबॉर्न लायब्ररी शिकायची आहे, ज्यामध्ये स्टॅटिस्टिकल प्लॉट्स, हिट मॅप्स, देन पेअर प्लॉट शिकायचं आहे. त्यानंतर ईडीए परफॉर्म करायचं आहे, एक्सप्लोरेटरी डेटा अनालिसिस. ओके, सो या गोष्टी फेज 2 मध्ये आपल्याला कव्हर करायच्या आहे आणि या गोष्टी आपल्याला मिनिमम 20 to 25 डेज मध्ये कम्प्लीट करायच्या आहे. ठीक आहे, आणि पायथॉन 30 डेज मध्ये कम्प्लीट करायचं. ओके, ठीक आहे, तुम्ही किती पण वेळ द्या, पण त्या जास्त वेळ द्याल तर तुम्हाला जास्त प्रोजेक्ट करता येईल. ठीक आहे, जास्त म्हणजे दिवसाचे तुम्ही 3 तास द्या, तुमचं एका महिन्यात तुम्ही बघू शकता तुमचे थेरी प्लस प्रॅक्टिकल पण होऊन जाईल आणि प्रोजेक्ट पण कितीतरी होऊन जाईल. ओके, सो माझा रोडमॅप फॉलो करा, तुम्ही खरंच येणाऱ्या 8 महिन्यात डेटा सायन्स साठी जॉब रेडी राहा. ओके, सो त्यानंतर बघूया नेक्स्ट फेज, दॅट इज स्टॅटिस्टिक्स अँड प्रोबॅबिलिटी. स्टॅटिस्टिक मध्ये एवढे पॉइंट जरी केले नैया पार. ओके, सो डेटा टाइप्स असो, स्केल्स ऑफ मेजरमेंट्स, देन डिस्क्रिप्टिव्ह स्टॅटिस्टिक, मीन, मीडियन, मोड, व्हेरियन्स, स्टँडर्ड. ओके, त्यानंतर प्रोबॅबिलिटी and probability distribution, binomial, then normal and Poisson. त्यानंतर hypothesis testing, त्यानंतर डेटा गॅदरिंग अँड सॅम्पलिंग टेस्टिंग. ओके, या सगळ्या गोष्टी करायच्या आहे. एवढंच केलं ना तरी नया पार होऊन जाईल आपले. ठीक आहे, ॲटलीस्ट जॉब रेडीसाठी तुम्हाला एवढ्या गोष्टी करायच्या आहे. त्यानंतर एकदा कंपनीमध्ये गेलं तर त्यांचं एक्सपेक्टेशन तर येस राहणारच आहे. मग तुम्हाला सांगेल हे शिका, ते पण ट्रेनिंग देईल, डोंट वरी. ओके, त्यानंतर फेज 4 मध्ये डेटा स्टोरेज अँड रिपोर्टिंग टूल करायचं आहे. ठीक आहे, रिपोर्टिंग टूल कुठला आहे? पॉवर बीआय शिकायचं, त्यामध्ये डॅशबोर्ड वगैरे, रिपोर्ट्स वगैरे जनरेट करायचे आहे. त्यानंतर मायस्क्यूएल शिकायचं आहे, क्वेरीज हँडल करता आला पाहिजे, जॉईन्स, ॲग्रिगेशन, इंडेक्सिंग, सगळ्या गोष्टी हँडल करता यायला पाहिजे. ओके, त्यानंतर फेज 5 ज्यामध्ये आपल्याला मशीन लर्निंग शिकायचं आहे. मशीन लर्निंग, सुपरवाइज लर्निंग, त्यानंतर अनसुपरवाइज लर्निंग. सुपरवाइज लर्निंग मध्ये इंट्रोडक्शन टू ML, पाइपलाइन, ट्रेन, टेस्ट स्प्लिट, देन क्रॉस व्हॅलिडेशन, देन नेव्ही बायस, देन KNN, डिसिजन ट्री, लिनियर रिग्रेशन, मल्टिपल रिग्रेशन, पॉलिनोमियल रिग्रेशन, रेग्युलरायझेशन, देन लॉजिस्टिक रिग्रेशन, सपोर्ट वेक्टर मशीन, देन सपोर्ट वेक्टर मशीन नंतर तुम्हाला ट्री बेस्ड मॉडेल्स करायचे आहे. त्यानंतर मॉडेल इव्हॅल्युएशन मॅट्रिक्स करायचं आहे. अनसुपरवाइज मध्ये डायमेन्शनॅलिटी रिडक्शन, देन क्लस्टरिंग, के मीन्स, हायरार्चिकल. ओके, सो या गोष्टी तुम्हाला तिथे करायच्याच आहे मशीन लर्निंग मध्ये. ठीक आहे, डीप लर्निंग मध्ये बघा न्यूरल नेटवर्क आर्किटेक्चर, फॉरवर्ड अँड बॅक प्रपोगेशन, देन ऑप्टिमायझर,
देन केराज हँड्स ऑन रिग्रेशन क्लासिफिकेशन करायचं आहे. देन CNN मध्ये CNN अँड कम्प्युटर विजन मध्ये ओपन CV बेसिक जरी केलं तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर कॉन्व्होल्युशन न्यूरल नेटवर्क, इमेज क्लासिफिकेशन, ट्रान्सफर लर्निंग, देन ऑब्जेक्ट डिटेक्शन. ओके, सो एवढ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहे. तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. स्क्रीनशॉट घेतल्यापेक्षा बुक आणि पेननी लिहा. हा रोडमॅप तुमच्या स्वतःच्या हाताने लिहा, म्हणजे तुम्हाला म्हणजे डोक्यात राहील की नाही हे टॉपिक्स करायचे आहे आणि तुम्ही कन्सिस्टंटली त्याला वेळ द्या. ओके, सो मी रिक्वेस्ट करते की तुम्ही स्वतःच्या हाताने पेन आणि बुकनी कम्प्लीट रोडमॅप लिहा. ओके, त्या व्यतिरिक्त तुम्हाला रोडमॅप पाहिजे असेल तर आपल्या पायल टेक्नोवाच्या पोस्टमध्ये मी ऑलरेडी टाकलेलं. क्लिअर गाईज? ठीक आहे. त्यानंतर फेज 7 मध्ये नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग NLP. ओके, NLP मध्ये टेक्स्ट प्रोसेसिंग असो, वेक्टरायझेशन असो, सेंटिमेंट अनालिसिस असो, टेक्स्ट क्लासिफिकेशन असो, त्या गोष्टी कव्हर करायच्या. ओके, नंतर फेज 8 नेक्स्ट जनरेशन AI जेन AI शिकायचं आहे. त्यामध्ये बेसिक करायचं आहे. ठीक आहे. इंट्रोडक्शन टू AI, LLMS, त्यानंतर ओपन AI APIs करायचे आहे. त्यानंतर गुगल जेमिनायचे थोडं बघायचं आहे. त्यांना मेटालामा, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंगचे जस्ट म्हणजे बेसिक त्यांचे APIs काय आहे किंवा त्याचा यूज काय आहे, काय गोष्टी यूज केल्या जातं, तर जस्ट बेसिक जरी केला तरी इनफ आहे. म्हणजे तुम्ही तो कीवर्ड तुमच्या रेझ्युमेमध्ये ऍड करू शकता. राईट, तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये ऍड केला तर तुम्हाला माहिती आहे की आता कोणी मॅन्युअली तुमचा रेझ्युमे चेक करणार नाही. सगळ्यांना माहिती आहे की आता सगळं काही मशीन्स करत आहे, सगळे काही कोडिंग करत आहे. ठीक आहे. सो तुमचा CV असा घेतला जातं आणि पुश केलं जातं आणि तिथे जस्ट मॅच केलं जातं की जे मला पाहिजे आहे ते कीवर्ड्स, ज्या टेक्नॉलॉजीज मला पाहिजे आहे ते कीवर्ड्स तुमच्या CV मध्ये आहे का. आणि जर तुम्हाला जनरेटिव्ह AIचं बेसिक्स असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली तुमच्या CV मध्ये जेन AI टाकू शकता आणि तुमचा CV तिथे सिलेक्ट करण्याचे चान्सेस जास्त असतात. ओके, सो बिलकुल स्किप करायचा नाही आहे गाईज. क्लिअर आहे? ठीक आहे. त्यानंतर 9th फेज दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट. तुम्ही एवढी थेरी शिकले, एवढी तुम्ही 6 महिने घासले, 9 महिने घासले, तरीही तुम्हाला कोणी विचारणार नाही. जर तुमच्याकडे प्रोजेक्ट असेल, तुम्हाला वाईट वाटेल, बट ही सत्य घटना आहे. ठीक आहे, सत्य परिस्थिती आपल्या IT इंडस्ट्रीची. तुम्हाला येत आहे याचं काय प्रूफ आहे तुमच्याजवळ, तर तुम्हाला प्रूफ दाखवावं लागेल की माझे प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, तुमच्या वाणीवर कोणी भरोसा नाही करत, कोणी ट्रस्ट नाही करत, कोणी विश्वास नाही करत. ओके, तुम्हाला दाखवावं लागेल प्रोजेक्ट्स. प्रत्येक जे टेक्नॉलॉजी तुम्ही मेन्शन केली आहे ती प्रत्येक टेक्नॉलॉजी तुमच्या प्रोजेक्टमध्ये मेन्शन असायला पाहिजे. सो तुम्हाला सांगितलं मी मिनी प्रोजेक्ट्स मिनिमम 3 असायला पाहिजे. त्यामध्ये EDA, डॅशबोर्ड, रिग्रेशन अँड क्लासिफिकेशन असू शकतं. त्यानंतर मेजर प्रोजेक्टमध्ये ML, DL, NLP जनरेटिव्ह बेस्ड प्रोजेक्ट असायला पाहिजे. ओके, 2 प्रोजेक्ट जरी केले तर ठीक आहे. आणि मिनी प्रोजेक्ट ते तसेही करू शकतो. त्यामध्ये काही हार्ड अँड फास्ट नसतं आणि ते एकदम काही कॉम्प्लेक्स पण नसतं जे मिनी प्रोजेक्ट आहे. ठीक आहे, सो ते आपण इझिली करतो. फक्त थोडा जोर लागतो मेजर प्रोजेक्टमध्ये. आणि जर तेवढे जरी केले ना गाईज तर एवढा कॉन्फिडन्स तुमचा वाढून जाईल आणि तुम्ही एकदम जॉब रेडी राहाल. ओके, त्यानंतर एक्स्ट्रा तुम्हाला काय करायचं आहे, रेझ्युमे बिल्डिंग करायचं आहे, मॉक इंटरव्ह्यूज द्यायचे आहे, कम्युनिकेशन स्किल बिल्डअप करायची आहे. ओके, तर रेझ्युमे बिल्डिंगसाठी मीच तुम्हाला सांगेल तुम्हाला काय काय करायचं आहे. त्याच्यासाठी एक वेगळा आपण व्हिडिओ अपलोड करणार आहे. आणि मॉक इंटरव्ह्यू तुम्हाला द्यायचे आहे. मला जस्ट मेसेज करा आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती किंवा मला पर्सनली मेसेज जरी केला तरी चालेल. ठीक आहे, तर मला मेसेज करा की मॅम मला मॉक इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तर मी तुमचा मॉक इंटरव्ह्यू घेईल. ओके, सो डोंट वरी अबाउट इट. जर तुम्हाला मॉक इंटरव्ह्यू द्यायचा आहे तर मी स्वतः तुमचं मॉक इंटरव्ह्यू घेईल. त्यानंतर कम्युनिकेशन बिल्ड करा प्लीज. बघा, या भ्रमात नका राहू की नाही मी मराठी स्टुडंट आहे आणि मला दुसऱ्या लँग्वेजमध्ये मला का शिकायची गरज आहे. बघा, काळाची गरज आहे, इंग्लिश शिकावं लागेल. ठीक आहे, आपल्याला अभिमान आहे आपल्या मातृभाषेवरती, मला पण आहे, तुम्हाला पण आहे, राईट. बट काळानुसार आपल्याला स्वतःला ॲबल करावं लागेल, आपली ॲबिलिटी वाढवावं लागेल. ठीक आहे, आपल्याला जर अदर कंट्रीजमध्ये काम करायचं आहे तर त्यासाठी आपली कम्युनिकेशन स्किल चांगली असायला पाहिजे. ओके, सो एवढ्या गोष्टी जरी केल्या ना गाईज तुम्ही, तर तुमची नैया एकदम पार होऊन जाईल. एकदम पार, विषयच नाही राहणार. तुम्ही स्वतः मला मेसेज करणार की मॅम माझं आता इथे कम्प्लीट माझं झालेलं आहे. ठीक आहे, तुम्ही प्रत्येक व्हिडिओवरती मला
एक स्टुडंट आहे बघा, नागपूरचा स्टुडंट आहे, साहिल नाव आहे त्याचं. तुम्ही बघू शकता आपले प्रत्येक व्हिडिओ पायथॉनचे तो डेली एक व्हिडिओ करतं आणि मला मेसेज टाकतं, मॅम डे 1 कम्प्लिटेड, डे 2 कम्प्लिटेड. जस्ट तुम्ही पण फॉलो करा. डे 1 कम्प्लिटेड, डे 2 कम्प्लिटेड. म्हणजे कशासाठी? माझ्यासाठी म्हणून नाही, पण तुम्हाला एक कळेल, म्हणजे तुमच्यासाठी की नाही एक स्टेप आपण पुढे गेलोय, एक स्टेप पुढे गेलोय, आपण काहीतरी नवीन केलंय. तर तुम्ही मला मेसेज करा, मॅम डे 1 कम्प्लिटेड, डे 2 कम्प्लिटेड, डे 3 कम्प्लिटेड. ओके, सो आतापर्यंत आपला 34 डेज झालेले आहे. तर तुम्ही मागे नाही आहे अजून पण, ठीक आहे, अजून पण तुम्ही कव्हर करू शकता. तर गाईज तुम्हाला एक्स्ट्रा इनपुट द्यावंच लागेल जर तुम्हाला IT इंडस्ट्रीमध्ये काम करायचं आहे. ओके, सो प्लीज माझी ही रिक्वेस्ट आहे, तुमची कम्युनिकेशन बिल्ड करा आणि हा कम्प्लीट रोडमॅप फॉलो करा आणि प्रोजेक्ट्सवरची जास्त फोकस करा. ओके, सो होप गाईज तुम्हाला हा रोडमॅप पटला असेल आणि तुम्ही त्याला इम्प्लिमेंट पण करेल, ही माझी एक आशा आहे. ठीक आहे, सो गाईज थँक्यू सो मच. आणि प्लीज मेक शुअर करा तुम्ही सगळ्यांनी सबस्क्राईब केलं असेल, लाईक केलं असेल आणि शेअर केलं असेल. बघा, प्रत्येक मराठी मुलाला आता आपल्याला IT इंडस्ट्रीमध्ये आणायचं, हेच माझं एक ध्येय आहे आणि त्यासाठीच मी आपलं हे यूट्यूबचं चॅनल स्टार्ट केलेलं आहे. ठीक आहे, स्टार्टिंगला मी हिंदीमध्ये व्हिडिओ घेतले होते. मला वाटलं की नाही म्हणजे सगळ्यांना पुढे घेऊन जायचं आहे, पण नंतर कळालं की नाही, आपल्याला सुरुवात करायची आहे तर आपल्यापासून सुरुवात करायला पाहिजे. म्हणजे मी सुरुवात केली आपल्या मराठी मुलांपासून, तर मराठी मुलांना जोपर्यंत मी पुढे नेणार नाही तोपर्यंत मी इथे थांबणार नाही गाईज. ठीक आहे, तर मेक शुअर करा सगळ्यांनी सबस्क्राईब केलं असेल, लाईक केलं असेल आणि शेअर केलं असेल. सो थँक्यू सो मच गाईज. भेटूया आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.